नमस्कार मित्रांनो. आफ्टर द एज ऑफ 40 बऱ्याच लोकांना इरेक्टाईल डिस्फंक्शन असतं. पण इरेक्टाईल डिस्फंक्शनचे जसं मी तुम्हाला सांगितलं की काही कार्डियाक कॉजेस असू शकतात, काही सायकोजेनिक कॉज असू शकतात, पण त्याच्यातलं वन ऑफ द कॉमनेस्ट कॉज असेल तर ते असेल प्रोस्टेट इनलार्जमेंट झाल्यामुळं आपल्याला वयाच्या 40व्या वर्षानंतर केव्हा केव्हा आपल्याला चांगलं इरेक्टाईल डिस्फंक्शन पण येऊ शकतं. आणि याच विषयावर आज आपण ह्या व्हिडिओद्वारा सायंटिफिक मसाज कसं करू शकतो, घरच्या घरी कसं आपण ट्रीट करू शकतो, या विषयावर आपण इन्फॉर्मेशन घेत आहोत. मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने मार्गदर्शन करीत आहे. मित्रांनो, खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठी व्हिडिओ चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्या सगळ्या मराठी बांधवांना काही ना काही सेक्सॉलॉजीवर नॉलेज चांगलं सायंटिफिकरित्या मिळालं पाहिजे. आणि हाच व्हिडिओ बनवण्यापाठीमागचा माझा उद्देश असतो. तर मित्रांनो, चला तर चालू करूया. आजचा जो आपला विषय आहे की आफ्टर द एज ऑफ 40 जर तुम्हाला इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणजे नपुसंकता आली असेल तर सगळ्यात महत्त्वाचं जे कारण असतं ते असतं बिनाईन इनलार्जमेंट ऑफ प्रोस्टेट. तुम्हाला माहिती आहे, प्रोस्टेट एक ग्रंथी असते, ते युरेथ्राच्या दोन्ही बाजूला असते. जर ती ग्रंथी वाढली तर आपल्या युरेथ्रा थोडं त्याला प्रेस करते युरेथ्राला, आणि आपलं युरिन फ्लो आपलं कमी होत राहतं. तर जेव्हा केव्हा तुम्हाला असं वाटतं की रात्रीतून 2-3 वेळा किंवा दिवसातून जास्त वेळा आपल्याला लघवीला जावं लागतं, आणि जेव्हा लघवीतून जाऊन आपण येतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपलं ब्लॅडर पूर्ण खाली झालं नाही, तेव्हा तुमचं समजून जायचं की तुमची प्रोस्टेट ग्रंथी वाढण्यास सुरुवात झालेली आहे. याचं मेन म्हणजे रिझन असतं की आफ्टर द एज ऑफ 40 आपल्या बॉडीमध्ये काही हार्मोनल चेंजेस होतात, आणि नॅचरली ईच अँड एव्हरी पर्सनमध्ये प्रोस्टेट ग्रंथीची ही वाढ होण्यास सुरुवात होते. तर मित्रांनो, काही घाबरण्याचं कारण नाही. आज जर तुम्हाला प्रोस्टेट इनलार्जमेंटमुळं जर तुम्हाला नपुसंकता आली असेल तर त्यासाठी मी तुम्हाला 2 एक्झरसाइज सांगणार आहे, जी तुम्ही घरच्या घरी तुम्ही करू शकता. आणि तुम्हाला हे नक्की माहीत आहे की माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नॅचरल सोल्युशन द्यायचा प्रयत्न करत असतो. मला तुम्हाला औषधीवर किंवा माझ्यावर डिपेंडंट करायचंच नाही आहे, हे माझं मी पहिलं कर्तव्य करतो. तर मित्रांनो, घरच्या घरी तुम्हाला बिनाईन इनलार्जमेंट प्रोस्टेट किंवा प्रोस्टेट ग्रंथीचे काही आजार असतील तर तुम्ही घरच्या घरी तुम्ही कसे सॉल्व करू शकता. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रोस्टेट ग्रंथी जर वाढण्यास सुरुवात झाली असेल तर वयाच्या 40व्या वर्षापासून तुम्हाला माइंडला सवयच लावून द्या की तुम्हाला किगल्स एक्सरसाइज करणं अत्यंत गरजेचं असतं. तर व्हॉट इज द किगल एक्सरसाइज? सिम्पल 2 किगल एक्सरसाइज मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की जसे आपले ॲनलचे जे मसल असतात, स्पिंटर असते त्याला मी म्हणतो, ते आतमध्ये ओढायचे आणि सोडायचे, आतमध्ये ओढायचे आणि सोडायचे. हे दिवसातून 4 ते 5 वेळा एक 5 मिनटासाठी जर तुम्ही केलं तर तुमचं पेल्विक फ्लोअर स्ट्रॉंग होतं, आणि तुमची जे प्रोस्टेट इनलार्जमेंटची जे म्हणजे हे आहे प्रक्रिया आहे ती कमी होण्यास डेफिनेटली या किगल्स व्यायामचा आपल्याला फायदा होतो. दुसरं किगल एक्सरसाइज मी तुम्हाला काय ॲडवाईस करतो की काही टाईम न काढता सिम्पली तुम्ही जेव्हा केव्हा लघवीला जाता किंवा युरिनला जाता तर तुमचा जो युरिन फ्लो असतो तो 1 2 3 बोलायचं स्टॉप करायचं, 1 2 3 बोलायचं स्टॉप करायचं. हे प्रत्येकाने 40 वर्षानंतर ही सवयच लावून टाकायची, कारण त्याच्यामुळं तुम्हाला विदिन अ स्पॅन ऑफ 5 मिनिट्स जेव्हा आपण लघवी करतो तेव्हा तुम्हाला किगल्स एक्सरसाइज मिळतं. त्याच्यामुळे तुमची प्रोस्टेट ग्रंथीची सूज कमी होते, आणि लघवीच्या नळीवरचा जो म्हणजे युरेथ्रा ज्याला आम्ही म्हणतो त्याच्यावरचा प्रेशर कमी होतो, आणि तुम्हाला बिनाईन इनलार्जमेंट प्रोस्टेटमुळे जर नपुसंकता येत असेल तर ती येणारच नाही. दुसरं सिम्पल एक्सरसाइज सांगतो की एक टेनिस बॉल घ्यायचा. आपण जेव्हा खुर्चीवर बसतो ते टेनिस बॉल आपल्या ॲनसच्या इथं ठेवायचा, ॲनसच्या इथं ठेवायचा. हे मी तुमचा टेनिस बॉल आहे, हे मी ॲनसच्या इथं ठेवलं, याच्या टेनिस बॉलवर बसलो. आता तुम्हाला काय करायचं आहे, फक्त मागं पुढं तुम्हाला सरकायचं आहे हळूहळू. हे प्रोस्टेट ग्रंथीला चांगलं मसाज तुम्हाला मिळू शकतं. हे तुम्हाला असं करायचं आहे. हे जर 2 एक्सरसाइज तुम्ही रेग्युलर बेसिसवर आफ्टर द एज ऑफ 40 हे तुमच्या लाईफस्टाईलमध्ये जर तुम्ही आणलं तर मला वाटतं तुम्हाला जे 60-70-60च्या वर्षानंतर जे तुम्हाला प्रोस्टेट ग्रंथीचे आजार होतात किंवा कॅन्सर होतात हे आजार होणार नाहीत, आणि जे प्रोस्टेट ग्रंथी वाढल्यामुळे तुम्हाला नपुसंकता येते ती नपुसंकता पण येण्याचे चान्सेस खूप कमी असतात. तर आफ्टर द एज ऑफ 40 इयर्स तुम्ही हे विसरू नका की बिनाईन इनलार्जमेंट ऑफ प्रोस्टेट हे एक मुख्य कारण आहे,
आणि त्या मुख्य कारणाला आपण टाळू शकत नाही. तरी मित्रांनो, असे छोट्या मोठ्या गोष्टी असतात. उगीच आपल्या स्वतःच्या मनाने अश्वगंधा शिलाजीत जर घेत असाल तर स्टॉप करा. चांगल्या क्वालिफाईड सेक्सॉलॉजिस्टचाच सल्ला घ्या आणि चांगलं मार्गदर्शनवाले यूट्यूब व्हिडिओ बघा. खरोखर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्रांना लाईक करा, शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझे रोजचे 2 व्हिडिओ तुम्हाला सायंटिफिक नॉलेज देत राहतील. धन्यवाद मित्रांनो.